धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. म्हणून ही जी खान जी मुलगी आहे किंवा ही बाई आहे, ही एक मोहरा आहे, छोटासा मोहरा आहे. असे अनेक त्यांचा नेटवर्क महाराष्ट्रभर त्यांचं जाळं हे पसरलेलं आहे. आपल्याला हे प्रकार नगरमध्ये पाहायला मिळतील, पुण्यामध्ये निश्चित पाहायला मिळतील, इवन संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आणि हे जहरीलं विष ज्या पद्धतीने पसरवलं जात आहे, हिंदूचा द्वेष करणे, त्यांचं धर्मांतर करणे, आणि ह्या प्रकरणामुळे आता समाजामध्ये एक प्रकारचा राग आणि चीड निर्माण व्हायला लागलेली आहे. कालचं प्रकरणही त्याच पद्धतीचं होतं. आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे. परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे. याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचं सोडून द्या. हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असावेत. जे वयात आलेली मुलं आहेत त्यांचा वयोगट 22 ते 30च्या दरम्यान, त्यांनाही अशा प्रकारे ट्रेन करणं बेकार आहेत. काम नाही आहे, हाताला काम नाही आहे, शिक्षण नाही आहे, परंतु मोटरसायकल 1.5 लाखाची मोटरसायकल त्यांच्याकडे आहे, iPhone आहे, फिरायला त्यांच्या खिशामध्ये पैसेसुद्धा आहेत. हे नेमकं कुठून येत आहेत याचा सुद्धा तपास आता पोलीस यंत्रणेने त्या पद्धतीने सुद्धा केला पाहिजे. बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केला जातोय. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा MIMचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल.